नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। अजित पवारांचे अपघाती निधन, महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुःखवटा, आज शासकीय सुट्टी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ लोकनेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्य सरकारने 3 दिवसांचा दुःखवटा जाहीर केला आहे। तसेच आज राज्यभर शासकीय सुट्टी देण्यात आली आहे। अजित पवार हे जनतेशी थेट नाते असलेले, प्रशासनाची सखोल जाण असलेले आणि संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व होते। महाराष्ट्रातील प्रश्नांची अचूक जाण आणि निर्णय क्षमता यामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणावर वेगळी ओळख निर्माण केली होती। त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोकभावना व्यक्त करताना म्हटले की अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात। महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक दमदार आणि दिलदार मित्र आज आपल्यातून निघून गेले आहेत। या घटनेमुळे पवार कुटुंबांवर मोठा आघात झाला असून पुढील सर्व निर्णय कुटुंबांच्या संमतीने घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे। तळागाळाशी नाळ जोडलेला, मेहनती आणि प्रशासकीय जाण असलेला लोकनेता देशाने गमावला आहे। गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची तळमळ उल्लेखनीय होती, अशा शब्दात पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली। अजित पवारांचे जाणे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी कधीही न भरून येणारे नुकसान मानले जात आहे। पुढील बातमी आहे, दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार, मोदी शहा बारामतीत उपस्थित राहणार। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ लोकनेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बारामतीकडे जात असताना अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला। या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 29 सकाळी अंत्यसंस्कार बारामती या ठिकाणी करण्यात येणार आहेत। अंत्यसंस्कारापूर्वी अंतिम दर्शनासाठी पार्थिव बारामतीतील शारदा प्रांगण येथे ठेवण्यात येणार आहे। या अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईहून तातडीने बारामतीकडे रवाना झाले, तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीत दाखल झाल्या आहेत। दादांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रुग्णालय परिसरात तसेच बारामतीत मोठी गर्दी केली असून सर्वत्र शोकाकुळ वातावरण आहे। अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे। पुढील बातमी आहे, अजित पवार रोखठोक नेते होते, कुठलीही गोष्ट ते स्पष्टपणे बोलायचे। खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केलं दुःख, तर मंत्री मुश्रीफ धायमोकळून रडले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी देखील दुःख व्यक्त केलंय। सगळ्यांसाठी झटणारा एक महाराष्ट्राचा महत्त्वाचा नेता अजित पवार होते, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी दिली। अजित पवार आणि आमचे जवळजवळ 30 वर्षाचे ऋणानुबंध होते। या काळात अजितदादा बहुजन समाजाचे महत्त्वाचे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत। गेल्या काही वर्षात जरी त्यांचे आणि शरद पवारांचे काही मतभेद होते, मात्र ते वैचारिक मतभेद होते। खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत, असंही खासदार शाहू महाराजांनी म्हटलंय। शरद पवारांनी त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं होतं की बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं, मात्र आता अशी व्यक्ती गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केलंय। महाराष्ट्रात अजित पवार रोखठोक नेते होतेच, कुठलीही गोष्ट ते स्पष्टपणे बोलायचे। एके दिवशी त्यांचा मला भेटायला येणार असल्याचा रात्री फोन आला होता। सकाळी 9 वाजता ते येणार होते, मात्र 7:15लाच ते आले। इतके वेळेच्या बाबतीत तत्पर असणारे महाराष्ट्रातील नेते अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली, या शब्दात कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले होते। त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केले, ते दादाच आम्हाला सोडून गेले, अशा भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या। गेली 40 वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक जीवनात एकत्र असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजताच
मंत्री हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले. त्यांना ही माहिती कळताच हुंदका अनावर झाला. भावविश झालेले मंत्री हसन मुश्रीफ बारामतीकडे रवाना झाले आहेत. तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक उमद नेतृत्व हरवलं असल्याची भावना व्यक्त केल्या आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी भावना व्यक्त करताना विकासाची जाण असणारा नेता आपल्यातून गेला, महाराष्ट्राचे देशाचे मोठे नुकसान झाले आहे अशा भावना व्यक्त केल्या. पुढील बातमी. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 241, पंचायत समितीसाठी 455 उमेदवार रिंगणात. प्रचाराला येणार रंगत. 8.25 वर्षानंतर होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवला असून निवडणूक रिंगणात चुरशीचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241 उमेदवार तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नामनिर्देशन आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेसाठी 418 तर पंचायत समितीसाठी 758 उमेदवारांनी माघार घेतल्याने लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी तिरंगी आणि काही ठिकाणी बहुरंगी लढत होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील घटक पक्षही अनेक ठिकाणी परस्परांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत युवा व मध्यमवयीन कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय आहे. तसेच गेल्या काही वर्षात राज्यात शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे स्वतंत्र राजकीय पर्याय मजबूत झाल्याने अनेक उमेदवारांना या पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. युती जाहीर होण्यापूर्वी महायुतीमध्ये फारसे मतभेद दिसत नव्हते. मात्र उमेदवारी वाटपानंतर नाराजी वाढल्याचे चित्र आहे. स्थानिक राजकीय समीकरणे, विधानसभा मतदारसंघातील गट टिकवणे आणि कार्यकर्त्यांशी नाराजी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या व युती करण्यात आल्याचे दिसून येते. परिणामी पक्षांतर, पाठिंबा आणि सोडचिठ्ठीचे राजकारण मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम.